आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. या जन्मदिनानिमित्त त्यांना अभिवादन करते आणि हे अभिवादन करत असताना आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मातृभूमीत ही शिवजयंती साजरी होते आणि मी ते मिस करते आहे. याची सातत्याने जाणीव होत होती, कारण मी चीनमध्ये आलेली आहे. चीनमध्ये होत असलेली आर्थिक उत्क्रांती, कशा पद्धतीने या लोकांनी स्वतःचं आयुष्य बदलवलं, आपल्या लोकसंख्येला आपली ताकद बनवून एक आर्थिक महासत्ता कशा पद्धतीने बनली, हे थोडंसं जवळ अभ्यासायचं होतं. म्हणून इथल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या उद्योगांना, इथल्या महिलांचा आयुष्यमान अभ्यासायचं या दृष्टिकोनातून चीनमध्ये फिरत असताना हा अनुभव घेतला. परंतु हे घेत असताना आज 19 फेब्रुवारी आहे आणि मग आपण शिवजयंतीला नाही आहे कुठेतरी मनात खतखत होती. परंतु इथले माझे बंधू पवन दादा यांनी माझी ती मनातली घालमेल ओळखली. माझे सहचर माननीय आमदार हेमंत पाटील साहेब आणि आम्ही दोघांसाठी त्यांनी एक सुंदर असं छायाचित्र छत्रपती शिवरायांचं आम्हाला उपलब्ध करून दिलं. या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करता आलं. आपलं आयुष्य जगत असताना त्यांच्या प्रतिमेला आपण अभिवादन केलं पाहिजे, त्यांच्या जयंती निमित्ताने नमस्कार केला पाहिजे, पूजन केलं पाहिजे, हे जरुरी नाही आहे. पण या निमित्तानं त्यांच्या गुणांचं आपण एक अवलोकन करून, त्यांचे गुण आपल्या आयुष्यात घेऊन, त्यांच्या विचारांचं पालन करत करत आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. एक अत्यंत ध्येयधुरंदर, नीतिसंपन्न, चारित्र्यवान, अत्यंत पराक्रमी, ध्येयासक्त आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या रयतेच्या भाकरीची सोय करणाऱ्या, आपल्या जनतेच्या कल्याणाचा विचार करणारा असा कल्याणकारी, लोकपाल असा, न्यायाचा पालन करणारा असा हा शूरवीर, ध्येयधुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर असे छत्रपती शिवराय, कीर्तिवंत, बुद्धिवंत, ज्ञानवंत, प्रज्ञावंत शूरवीर असे छत्रपती शिवराय यांच्या आयुष्यातले गुण आमच्या आयुष्यात जगताना एक माइलस्टोन म्हणून आपल्या समोर असणारा एक मौलिक दगड म्हणून आपल्या समोर हे विचार असावे. हे सगळे विचार आपण सगळ्यांना आपल्या आयुष्यात घेऊया. हीच या शिवजयंतीनिमित्त शिवरायांना मनापासूनची भावांजली आहे. सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.